सर्वांना गुड मॉर्निंग। तर आज आहे ट्रिपचा लास्ट डे आणि सकाळी 10 पर्यंत आम्हाला रूम सोडायची होती आणि आपली बस रात्री 9:30 ला आहे आणि त्या वेळेत आपण फिरणार आहोत ओसाका सिटी। बरोबर 10 ला क्लिनिंग स्टाफ त्यांचं सामान घेऊन आला होता। हे बघा सामान, बेडशीट वगैरे आहे। आजचं वातावरण पण खूप छान झालं आहे। तर आता आपण जाऊ नांबा स्टेशनला। दिवसभर फिरायचं आहे, सो आम्ही आमचं सामान स्टेशनच्या लॉकरवरती ठेवलं। इथून आपण घेऊ 1 डे पास। तर चला आधी आपण बघणार आहोत ओसाका कॅसल। हवा खूपच सुटली आहे आणि या बिल्डिंग तर बघा किती मोठ्या आहेत। जपानमध्ये असं टॅप वॉटर बघायला मिळतं आणि हे सेफ असतं पिण्यासाठी। तर चला कॅसल अजून पुढे आहे। वारं पण जास्त सुटलंय, पाऊस पण पडतोय, छत्रीचं काय खरं नाही। काय सुंदर व्ह्यू दिसतोय ना। इथे कॅसलची माहिती दिली आहे। ह्या कॅसलचं कन्स्ट्रक्शन 1583 मध्ये सुरू झालं। हे बऱ्याच वेळेला रिबिल्ड पण झालं आहे। तशी बरीच गर्दी होती कॅसल बघण्यासाठी। मोठे मोठे दगड आहेत बघा। इथे फूड स्टॉल सुद्धा आहेत बघा। आणि हे बघा कॅसल, हे आहे टाइम कॅप्सूल। ह्या टाइम कॅप्सूल एक्सपो 70 मध्ये जवळपास 2000 आयटम्स आहेत, ज्यात जपानीज लोकांनी काय काय अचीव केलं आहे हे सर्व आहे। आणि हे कॅप्सूल प्रत्येक 100 वर्षांनी उघडतं। हे शेवटचं मार्च 2000 ला उघडलं आणि आता हे 2100 ला ओपन होईल। इथे कबूतर पण खूप आहेत, एकाला खायला टाकले की सगळेच गोळा होतात। असं इकडे जवळ जवळ घे आणि मग छत्री नंतर उघडल्यासारखं कर, काय ते टाकल्यासारखं कर आणि शेवटी हे बघा, हे आहे कॅसेल। कॅसलच्या बाहेर आलो आणि इथून आता जाऊ इंडियन हॉटेलला, कारण वाजून गेलाय 1। आता लंच करायची टाइम झालेली आहे। चला असं मस्त व्ह्यू दिसतोय बघा। इथून सुद्धा बिल्डिंग किती मोठ्या मोठ्या आहेत। NHK न्यूज इथे चॅनल आहे ना, त्याची बिल्डिंग किती मोठी आहे बघा। आता आम्ही आलो NHKच्या बिल्डिंग मध्ये आणि इथे टुरिस्ट साठी BK प्लाझा आहे, जिथे फेक ब्रॉडकास्ट, क्रोम की आणि बरच ऍक्टिव्हिटीज करू शकतो आपण। कुठे सर तिकडे बाबा, तिकडे बघ, ते माग कुठे सर। आम्ही दोघी सुद्धा दिसलो टीव्हीवर। आता इथून आपण आलो इंडियन रेस्टॉरंटला। आम्ही थाळी ऑर्डर केली होती आणि त्यात हे सॅलड आणि सूप सुद्धा होतं, ते आधी आलं। मग आलं हे सगळं जेवण बघा, बरेच फूड आयटम्स आहेत आणि शेवटी आला चहा। खूपच पोट भरलं। तर आता आपण चाललो नेक्स्ट स्पॉटला। घंटा नसते का तसा आवाज येतो। तर ही जी दिसते ही आहे उमेदा स्काय बिल्डिंग आणि आपण तिथेच जाणार आहोत। पण त्याच्या आधी इथे आजूबाजूला तुम्हाला बिल्डिंग दाखवते बघा। किती फ्लोअर्स आहेत बघा या बिल्डिंग।
चला आता आपण त्या बिल्डिंग मध्ये जाऊ. हे बघा जवळ कशी दिसते बिल्डिंग. दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये कसा ब्रिज आहे बघा तो. हा ब्रिज आणि इथून दिसणारा व्ह्यू हेच फेमस आहे या बिल्डिंगचं. हे असं आहे पण ह्याला प्राइस बघा 2000 येणे. तर चला इथून दुसऱ्या स्पॉटला जाऊ. आणि जाता जाता आम्हाला हा स्टॅच्यू दिसला. बघा त्याच्या तोंडातून कसं पाणी पडतंय. आता आपण आलो आहोत नांबा स्टेशनला. तिथून आता आपण दोतंबरीला जाणार आहोत. इथे फेमस आहे ग्लिकोमॅन. पण त्याआधी इथली स्ट्रीट दाखवतो तुम्हाला. ते ऑक्टोपसची फेमस डिश मिळतात. ऑक्टोपस बॉल्स आणि बरेच काय काय ऑक्टोपसचं फेमस आहे इथे ओसाकामध्ये. इथे बरेच खाण्याचे दुकान आहेत. आणि ओसाकामध्ये फेमस फूड आहे ताकोयाकी, जे ऑक्टोपसपासून बनवलं जातं. पुढे तुम्हाला बरेच स्टॉल दिसतील. आणि इथलं माहोल तर काही वेगळंच आहे. नाही माणूस हे बघा हे आहे ग्लिकोमॅन. ॲक्च्युली ही ग्लिको कंपनी एनर्जी बुस्टिंग कॅरेमल कॅन्डीच्या ॲडसाठी केलं होतं की त्यांच्या प्रोडक्टनी इनफ अशी एनर्जी मिळते आणि माणूस 300 मीटरपर्यंत पळू शकतो. 1935 मध्ये उभारलेले हे साईन एक आयकॉनिक सिम्बॉल ठरला आहे ओसाका सिटीचं. आणि हे एक टुरिस्ट प्लेस सुद्धा बनलं आहे. पाऊस पडतोय, वारं सुटलंय, सगळंच आहे. हे बघा इथे फेमस मी सांगितलं ना ऑक्टोबस. सगळं ऑक्टोबसच लाईन बघा किती आहे. हे पण तेच आहे. पाणी कसं वाढलंय पण असं वाटतं. दोन्ही बाजूनी खाण्याचे स्टॉल आहेत. आणि हा ब्रिज बघा लाकडी आहे. तर चला आता इथलं सगळं बघून झालं. आणि आता आपण जाऊ स्टेशनवर आणि लगेच कलेक्ट करू. समोर आहे ना. आता तिथून आपण आलो बस टर्मिनलला. हे कसं बस टर्मिनल आहे बघा. इथे बसचं तिकीट पण मिळतं. वेटिंगला किती लोक थांबले, त्यांच्या टायमिंगला किती बस आली की ते असे येऊन थांबते. बस अनाऊन्स करतात असे. आपली आहे आता 9:30ला. तर तोपर्यंत आपण इथे वेट करू. हे बघा आपली बस आहे 9:35ला. सगळे आता थांबलेत. बस आली आपली. जायचं सगळे कसे अगदी लाईनमध्ये जातात बघा. अशी आहे बस आपली 6ABC.
फायनली 9:15 तासाचा प्रवास करून आपण पोहोचलो होतो टोकियोला. आता इथून ट्रेन पकडून जाऊ आपण आपल्या घरी. इथे पण ढगाळ वातावरण, पावसाचंच वातावरण झालंय टोकियोमध्ये पण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.